नमस्कार. MK न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. अहिल्यानगर निवडणूक बिनविरोध झाली नाही तरी कर्डिले साहेबांच्या आशीर्वादाने अक्षय कर्डिले विजयी होणार. राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांनी कर्डिलेंना पाठबळ देत विजयाचा व्यक्त केला विश्वास. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असतानाच एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. तसेच भाजपाकडून स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर होताच विरोधी पक्षातील नेत्यांकडूनही त्यांना पाठबळ मिळू लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी अक्षय कर्डिले यांची भेट घेत त्यांचा सत्कार केला आणि थेट विजयाचा विश्वास व्यक्त करत राजकीय चर्चांना उधाण आणलं आहे. जगताप यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की निवडणूक बिनविरोध झाली नाही तरीही काही फरक पडत नाही. कर्डिले साहेबांच्या आशीर्वादाने अक्षय कर्डिले यांचा विजय निश्चित आहे. ते पुढे म्हणाले की कर्डिले कुटुंबियांनी वर्षानुवर्षे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि गरजूंसाठी प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे जनतेच्या मनात निर्माण झालेला विश्वासच या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र तसं झालं नाही तरी जनतेच्या पाठबळावर अक्षय कर्डिले विजय मिळवतील असा ठाम विश्वास जगताप यांनी व्यक्त केलाय. भाजपाने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्येही अक्षय कर्डिले यांना मोठा प्रतिसाद मिळाल्याचं समोर आलं असून त्याच पार्श्वभूमीवर पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली आहे. दरम्यान स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचं जनतेशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं आणि त्यांचा वारसा पुढे नेत अक्षय कर्डिले यांनीही अल्पावधीतच लोकांच्या मनात स्थान निर्माण केले. त्यामुळे येणारा निकाल हा कर्डिले फॅक्टरवरच ठरणार अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. प्रतिनिधी महेश कांबळे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या जिल्ह्यामध्ये की ज्यांनी मंत्रिपद असेल, जिल्हा बँक असेल किंवा सर्वसामान्य वर्गाकरता ज्या व्यक्तींनी काम केलं असे स्वर्गवासीय कर्डिले साहेब होते. आणि त्यांच्या अचानकच्या या सर्व घडामोडींनंतर आपण पाहतो की महाराष्ट्रामधून एक अत्यंत हळहळ त्यावेळेला व्यक्त करण्यात आली. आणि त्यावेळेसपासून जर आपण पाहिलं तर त्यावेळेस देखील मुख्यमंत्री महोदय हे कुठल्या तरी राज्यामध्ये निवडणूक चालू होती आणि त्या निवडणुकीच्या प्रचारात ज्यावेळेस त्यांना कळालं तर ताबडतोब त्यांनी दुपारी तिथून महाराष्ट्राकडे प्रस्थान केलं. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांनी लगेच सायंकाळपर्यंत या ठिकाणी या कुटुंबाला, कर्डिले कुटुंबाला भेट देण्याकरता, सांत्वन करण्याकरता त्या ठिकाणी ते आले. आणि त्यावेळेसपासून त्यांची भूमिका आहे की या कुटुंबाने एक सर्वसामान्य वर्गाकरता, शेतकरी वर्गाकरता त्यांनी काम केलं आहे. म्हणून त्या कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम हे त्यावेळेसपासून त्यांनी ती भूमिका बजावली. आणि ते आजही अगदी उमेदवारी जाहीर करण्यापर्यंत त्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्यांनी ती भूमिका बजावली आहे. त्यामुळं त्यांचे व्यक्तिशः मग फडणवीस साहेब असतील, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, त्याचप्रकारे चंद्रकांतदादा पाटील साहेब असतील, जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आमदार विखे पाटील साहेब असतील, राम शिंदे साहेब असतील, या सर्वच मान्यवरांनी या उमेदवारी च्या बाबतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. आणि अक्षयदादा कर्डिले यांना उमेदवारी दिली पाहिजे ह्या बाबतीतली भूमिका बजावून ती आज जबाबदारी त्या सर्वांनी पार पडलेली आहे. पण आपण पाहतो की या घडामोडींमध्ये त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहे ही भावना आहे, अपेक्षा आहे. पण शेवटी आता लोकशाही आपण पाहतो, त्यामुळे लोकशाहीमध्ये आपण हे कोणाला आपण काही म्हणू शकत नाही. विनंती करणं आपलं काम आहे. पण विनंतीच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की आमचा प्रयत्न राहील. पण प्रयत्न जरी झाला नाही तर कर्डिले साहेबांचं जे काही एक जनतेशी जोडलेलं नातं होतं तर त्याच प्रकारचं मागच्या काही 2021-22 पासून अक्षयदादा कर्डिले यांनी देखील एक विश्वासाचं नातं प्रत्येक युवकाच्या मनामध्ये, प्रत्येक माय माऊलीच्या मनामध्ये त्यांनी स्वतःच्या संपर्काच्या माध्यमातून आणि कर्डिले साहेबांचं प्रतिनिधी म्हणून हे मागच्या 2021-22च्या कालखंडापासून ते स्वतः फिरतायत. आणि 2024ची देखील विधानसभा ही जरी कर्डिले साहेब निवडून जरी आलेले असले तरी त्यावेळेला अक्षय कर्डिले याच नावाने एक फार मोठ्या सगळ्या मतदारसंघामध्ये त्यांनी काम केलेलं होतं. आणि सातत्यानं फिरणं असेल, संपर्क असेल, सर्वसामान्य वर्गामध्ये दुःख असेल, सुखदुःखामध्ये फिरणं असं अक्षयदादांनी केलेलं आहे. त्यामुळं ह्या सगळ्या भूमिकांमध्ये ती आज पक्षाने देखील शेवटी तो जसं सुजयदादा विखे पाटील साहेबांनी सांगितलेलं होतं की भारतीय जनता पार्टीकडून सर्वे केला जातो आणि सर्वेमध्ये जे काही इच्छुक लोक असतात यांच्यापेक्षा जे इच्छुक नाही ते सुद्धा नावं असतात.
त्यामुळं इच्छुकांपेक्षाही जे नसणाऱ्यांचे नावं आणि त्याच्यामध्ये जे सर्वेच्या माध्यमातून जे नाव डिक्लेअर झालंय तर ते कुठेतरी एक फार मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याचं मार्जिन असल्या कारणात त्याचं आता नाव डिक्लेअर झाले आणि तशा प्रकारे जो निकाल 23 तारखेला मतदान होणार आहे, जो मे महिन्यात 4 तारखेला निकाल लागेल, तो निश्चित रूपानं कर्डिले साहेबांच्या आशीर्वादानेच निकाल लागेल ही खात्री या निमित्तानं माझ्यासारख्या कार्यकर्ता म्हणून मी व्यक्त करतो. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. साई बन सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन. साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.